पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहामध्ये यंदा 88 महिला आणि 77 पुरुष नगरसेवक असणार आहेत आणि पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची संख्या ही अधिक आहे। 165 जागांसाठी 350 महिला उमेदवार रिंगणामध्ये होत्या, त्यापैकी 88 महिला निवडून आलेल्या आहेत आणि 50% आरक्षण असताना सुद्धा 5 महिलांनी खुल्या जागांवर विजय मिळवला। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 90 जागा पदरात पाडून घेतल्या, मात्र या पक्षाला केवळ 29 जागा जिंकता आल्या। असं असलं तरी हा पक्ष 50 जागांवर दुसऱ्या स्थानावर असल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे आणि जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा या उद्धव सेनेविरुद्धच्या आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी अशी 44 ठिकाणी लढत झाली। आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सत्तेचा वापर करा, आपल्या वॉर्डला आदर्श वॉर्ड बनवा, तसा सल्ला एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना दिला। मांद्रेतल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या नगरसेवकांना शिंदेंनी मार्गदर्शन केलं आणि यावेळी त्यांनी नगरसेवकांना आपल्या प्रभागातल्या कामांचं तात्काळ आणि दीर्घकालीन नियोजन करण्याबाबतच्या सूचना केल्या। शिवसेनेनं सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आणि यावरून ठाकरेंच्या नेत्यांकडून शिंदेंवर टीका होतीये। नगरसेवक फुटण्याच्या भीतीनं त्यांना हॉटेलमध्ये ठेवल्याची टीका होतीये। यावरून शिंदेंनी शिवसेना युबीटीला टोला लगावला, तरी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत आणि आता त्यांना त्यांच्या नगरसेवकांची भीती आहे असा इशारा शिंदेंनी ठाकरेंना दिला। शिवसेना युबीटीचे नवनिर्वाचित नगरसेवक आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। दुपारी शिवतीर्थवर जाऊन नगरसेवक ठाकरेंची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि आज हे सर्व नगरसेवक राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना भाजपनंही मोर्चेबांधणी सुरू केली। शहरामध्ये बॅनरबाजी करत भाजपनं आपली ताकद वाढली असल्याचं सांगितलं। शिळी ते वडवली भाजप वाढवली अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं शक्तीस्थळ असलेल्या टेंभी नाका परिसरामध्ये लावले। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरून सध्या रणकंदन सुरू आहे आणि नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार असल्याचं म्हटलेलं होतं, मात्र घोषणा करून सुद्धा राऊत तिकडे न गेल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी राऊतांना डिवचलं। जळगावमध्ये सुवर्णनगरीत सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। चांदीनं आजपर्यंत सगळे विक्रम मोडीत काढत 3 लाखांचा टप्पा पार केला। सोन्याची घोडदौड सुरूच आहे। सोनं 2,000च्या वाढीसह 1.5 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलंय आणि चांदी 10,000च्या वाढीसह 3,04,000वर पोहोचली। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगडात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला। मागच्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रवेश केलेले रमेश मोरे यांची शिवसेनेमध्ये घर वापसी झाली आहे। मोरबा इथल्या सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक राजू मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता रणधुमाळी सुरू झाली आणि जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितींच्या 122 गणांसाठी भाजपच्या मुलाखती पार पडल्या। आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 876 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या। शिवसेनेनं त्यांचे सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यानं शिवसेना युबीटी पाठोपाठ काँग्रेसनं सुद्धा शिवसेनेला चिमटा काढलाय। काँग्रेसचे नगरसेवक 24 कॅरेट सोनं आहेत आणि त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही अशा शब्दात खासदार वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली। राज्यातल्या 50% मर्यादा ओलांडलेल्या पालिकेतून निवडून आलेल्या नगरसेवकांचे नगरसेवक पद आता धोक्यात येण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचं नगरसेवक पद धोक्यात आलेले आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं कोणत्या 33 जागा ठेवायच्या किंवा 7 जागा या रद्द करायच्या याबाबतचा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंचितचं काम केलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं असं स्पष्टीकरण खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलं। एखादा कार्यकर्ता नाराज असू शकतो म्हणून संपूर्ण पक्ष काम करत नाही असायचा अर्थ होत नाही असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे वाशीमधल्या लाभार्थी महिला संतप्त झाल्या। महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, अन्यथा योजना बंद करा अशी मागणी करत महिलांनी संताप व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक संपूनही हप्ता न मिळाल्यानं अमरावतीत लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या। मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या। तात्काळ हप्ता द्यावा अशी मागणी लाडक्या बहिणी। नाशिकच्या जिल्हा रुग्णालय आवारामध्ये मारहाण केल्याची घटना घडली। वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली। पोलिसाला निलंबित करावं, तात्काळ अटक करावी अशी मागणी वकिलांनी केली।
पंढरपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवकांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी केबिनची मागणी मुख्याधिकारी महेश रोकडेंकडे करण्यात आली। नगरपालिकेत नगराध्यक्षांसाठी 2 केबिन आहेत आणि यातलं एक केबिन हे उपनगराध्यक्षांना द्यावं अशी मागणी करण्यात आली। मात्र नगराध्यक्षांनी दोन्ही केबिन आपल्याकडेच ठेवण्याचा हट्ट धरल्याचं समजतंय, त्यामुळे नगरपालिकेत आता केबिन वाद निर्माण झाला आहे। सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी केली। संघटनेत महाराष्ट्र प्रमुख दौलतनाना शितळ यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये पती पत्नीनं विजयाची हॅट्रिक केली। सलग तिसऱ्यांदा हे जोडपं निवडून आले आणि काँग्रेसकडून मेंढे दाम्पत्यानं ही विजयाची हॅट्रिक केली। मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून संजय मेंढे आणि त्यांची पत्नी बबिता मेंढे दोघेही सलग तिसऱ्यांदा निवडून आले। इकडे बघा। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतदार यादी आता अंतिम झालेली आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18,18,000 मतदार असणार आहेत। 5 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या मतदानासाठी जवळपास 5,039 मतदान केंद्र आहेत। नाशिक महापालिका निवडणुकीत मतदारांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे। निवडून आलेल्या 122 नगरसेवकांपैकी तब्बल 15 नगरसेवक हे 35 वर्षांखालचे आहेत आणि यामध्ये 9 महिलांचाही समावेश आहे। भाजपनं सर्वाधिक 8 तरुण चेहरे दिलेले होते। मतदारांनी तरुणांना पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि डबेवाला कामगारांचा मुलगा नगरसेवक झाल्यामुळे डबेवाल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ग्रँड रोड परिसरात कामगारांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा। याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि यावर सोबत येतील त्यांना घेऊन लढू असं सूचक विधान धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं। सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन भाजपचा महापौर होणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं स्वागत करू, बहुमतामध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू असंही ते म्हणाले। विना हवेची ठासून आणली। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। अकोल्यातल्या हिंगणा फाटा चौकामध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारानं हे बॅनर लावत विरोधकांना टोलाला दाबलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि माकपच्या वतीनं नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामुळे नाशिकहून गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन रस्त्यावर साजरा करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी आजपासून 2 दिवस प्रवेश बंदी असणार आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणार आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतला आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या पाहणी प्रकरणाला नवं वळण आलेलं आहे। पोलीस पाटलांनी प्रीतम चव्हाण यांना आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि कारवाई विरोधात संतप्त प्रीतम चव्हाण यांनी भंडाऱ्यातल्या त्रिमूर्ती चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केलं। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन आणि CSR बॉक्स यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आणि या करारानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सामाजिक दायित्व केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे, तर CSR निधीचा योग्य वापर करण्यासाठी मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर तुरुंगामध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी केला आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगामध्ये जमिनीवर झोपावं लागतंय, तर त्यांना कुठल्याही सुविधा या ठिकाणी दिल्या जात नाहीत असाही आरोप त्यांनी केला। नवी मुंबईमध्ये 80 वर्षाच्या वृद्धाची सायबर फसवणूक करण्यात आली आहे। विश्वास नांगरे पाटील यांचा आवाज वापरून फसवणूक करण्यात आली। वृद्धाला 4,38,00,000चा ऑनलाईन गंडा घातला। शासकीय गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या पाहणी इथे घडलेल्या मारहाण प्रकरणात पंच म्हणून बोलावण्यात आलेल्या स्थानिक पोलीस पाटलाची साक्ष घेण्यात आली होती, मात्र नंतर खुद्द पोलीस पाटलालाच आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चोरट्यांनी 16 टायर टिप्पर वाहनांची चोरी केली आणि टिप्पर चोरी केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये वाहन नेल्याचं सीसीटीव्हीत समोर आलं। आता मात्र अवजड वाहतूक करणारे वाहन चोरी होऊ लागल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। जळगाव शहरातले पाणी पुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहणार आहे आणि महावितरण कंपनीकडून
कळंबावाडी धरण परिसरामध्ये आयसोलेटर बसवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे. वाशीमध्ये 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना विज्ञानाचं प्रत्यक्ष आणि व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. आणि या कुतूहल प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे पुण्यामध्ये थंडीचा जोर आता कमी झालाय आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे 4 दिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर जानेवारी अखेर पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज आहे.